नवी मुंबई स्मार्ट सिटी होण्यासाठी सज्ज होतीये। अशात भूखंड माफियांचं चांगलंच फावताना दिसतंय। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाशी स्टेशन समोर असलेला हा मोक्याचा भूखंड। सिलिकॉन टॉवर जवळ असलेल्या या जागेत तिवरांवर अर्थात मँग्रोव्हजवर भर टाकून हा भूखंड रातोरात तयार करण्यात आलाय। खाली होतं, असं काही नव्हतं, पाणी होतं भरलेलं आणि जंगलासारखं असं झाड वाढलेलं होतं। तर त्याच्यामुळे आम्हाला असं इथं म्हणजे भीती वाटायची, म्हणजे एकदम प्लेन होतं। तर नंतर त्यांनी काय केलं, म्युन्सिपाल्टीने बघत आहेत ते, त्यांनी हे पूर्ण डम्पिंगचं सगळं सामान वगैरे सगळं इथं आणून टाकून पूर्ण प्लेन केलं। तर आम्हाला वाटलं, तेव्हा आम्ही त्यांची मीटिंग घेतलेलं, त्यांनी बोललं आम्हाला की आम्ही तुम्हाला गार्डन वगैरे सगळं करून देऊ। आणि ज्यावेळेस आम्ही बिल्डिंग बनवलं इथं आणि प्लॅन बघितलं, तेव्हा हे अशीच म्हणजे सिडकोची जागा होती। तर आम्हाला वाटलं की होईल फ्युचरमध्ये, पण ॲट अ टाइम आता 1 महिन्याच्या पूर्वीपासून त्यांनी इथं पार्किंगला दिलं आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टवरती दिलं। माती वगैरे सगळे टाकून ह्याला विचारण्यावर माहीत पडलं की ओपन प्लेग्राऊंड होणार आहे आणि मुलांना तुमच्या खेळायला वगैरे सोयी क्रिएट झाणार। स्मार्ट सिटी म्हणतात नवी मुंबईला। तर आम्हालाही वाटलं की 24 पॉईंट प्रोग्राम सुरू झालाय, तर आपल्याला चांगलं प्लेग्राऊंड भेटणार। मग यंदा 15 दिवसाखाली लक्षात आलं की पे अँड पार्क ट्रक टर्मिनलचा सुरुवात केली आहे ह्यांनी। या भूखंडावर गार्डन आणि हेलिपॅड होणार असल्याचं सिलिकॉन व्हॅलीतल्या रहिवाशांना सांगण्यात आलं। मात्र त्यानंतर लगेचच इथे ट्रक टर्मिनल, पे अँड पार्कचा बोर्ड झळकला। ट्रक पार्किंग सुरू झालं तर बेकायदा गोष्टी फोफावतील अशी भीती रहिवाशांना वाटतेय। तसंच हा बेकायदा भूखंड लाटण्याचा कावाही लोकांच्या लक्षात आलाय। पता नहीं चलता था क्या होने वाला है। बाद में हमको बताया गया कि ये प्लेग्राउंड बनेगा, इट विल बी ग्रीन जोन। तो हम तो बहुत खुश हो गए कि बहुत अच्छी बात है। लेकिन रिसेंटली कुछ लोगों ने यहाँ पार्किंग का बोर्ड लगा दिया कि ये पे एंड पार्क है। यहाँ पर भी पहले मैंग्रोव्स थे और उसको डंप करके इन लोगों ने ये लेवल ग्राउंड कर लिया है। इसमें बहुत कचरा डंप करके इन लोगों ने लेवल किया है। शायद यही मंशा होगी कि बाद में इसमें ट्रक पे एंड पार्क करेंगे। लेकिन ट्रक पे एंड पार्क करने के पहले ये सोचना चाहिए कि ये रेसिडेंशियल है और हमारी बिल्डिंग बिल्कुल नजदीक है इसके। या विरोधात सिलिकॉन टॉवरच्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून निषेध करत आंदोलन केलंय। हा भूखंड वाचावा म्हणून आता या सगळ्यांनी पुढाकार घेतलाय। या मोर्चाचं आक्रमक स्वरूप पाहून इथल्या ठेकेदारानं काढता पाय घेतलाय। आपल्याला महापालिकेनं दिलेल्या सूचनेनुसार ट्रक टर्मिनलचा बोर्ड लावल्याचं त्यानं म्हटलंय। कॉन्ट्रैक्ट खाली यही बोल रहा है यहाँ फालतूगिरी नहीं होना चाहिए, और जो भी है तुम 2 पैसा कमा सकते हो यहाँ पे। तो मैं सोचा पार्किंग चालू कर दूं, 2 पैसा सबका पेट भरेगा, और प्लस जो मैकेनिक लोग हैं बेचारा अपना काम करके अपनी गाड़ी लेके जाए यहाँ पे, उस हिसाब से मैं काम किया था। ट्रक का ही था, मैकेनिक लोग के लिए, ट्रक पार्किंग के लिए महानगर पालिका के थे। तो उन्होंने बोला सर इसको अगर कर सकते हो तो करो। सिडको स्मार्ट सिटीचा शुभारंभ नुकताच नवी मुंबईत झाला। मात्र एकीकडे या भूखंडाचं श्रीखंड सराईतपणे खाऊन ढेकरही न देणाऱ्या माफियांना कोण आवरणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशी, नवी मुंबई।